नमस्कार. आपण पाहत आहात अतुल्य न्यूज चॅनेल. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. औरंगपूर येथील शेतकऱ्याचे रस्त्यासाठी अनोखे आंदोलन. न्याय न मिळाल्याने डांबरी रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता बंद करून आंदोलन सुरू केले आहे. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अडवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत अनेक वेळा तहसील कार्यालयाकडे तक्रारी केल्या असून त्या संदर्भातील लेखी अर्जही तहसीलदारांकडे सादर केले आहेत. मात्र रस्ता अडवणारी व्यक्ती तहसीलदारांच्या नातेवाईकांपैकी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्याला अद्याप न्याय मिळालेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. या अन्यायाविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आक्रमक आंदोलनाचा पवित्रा अवलंबलेला आहे. औरंगपूर सिरसाळा हा शेतातून गेलेला डांबरी रस्ता अडवला असून त्यावर मुरूम टाकून वाहतूक बंद केली. जोपर्यंत माझ्या शेतात जाण्यासाठी अधिकृत रस्ता उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत हा रस्ता खुला करून देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून प्रशासनाने तातडीनं हस्तक्षेप करून रस्ता प्रश्नावर न्याय तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे. या संपूर्ण वृत्ताचा आढावा घेतला आहे शिरसाळा येथून आमचे प्रतिनिधी अतुल बडे यांनी. पाहूया सविस्तर. साहेब, 2024 पासून आपल्या माध्यमातून मी तहसीलदार यांना वेळोवेळी विनंती करतोय. ठीक आहे. 2024 पासून माझं शेत रस्त्याचं जे प्रकरण आहे ते तहसीलदार यांच्याकडे चालू आहे. 2024 पासून माझी शेत जमीन पडीत आहे. एवढं असताना सुद्धा तहसीलदार हे मला माझ्या शेताला शेत रस्ता देत नाही. आणि मुळामध्ये हा पण शेत रस्ता जो आहे हा माझ्या शेतातून आहे. त्याच्यामुळे माझ्या शेतातला शेत रस्ता मी अडवलाय. जसं मला तहसीलदार उत्तर देत आहेत की त्या शेतकऱ्यांनी तुमचा रस्ता अडवलेला आहे तर आम्ही देऊ तुम्हाला काढून, तसं मग ज्यावेळेस मला हे वाटेल त्यावेळेस मी रस्ता काढून देईल शेतकऱ्यांना. नक्कीच काय भूमिका असणार तुमची पुढची? भूमिका एकच असणार आहे माझी. माझ्या शेताला शेत रस्ता मिळेपर्यंत मी हा रस्ता चालू करणार नाही. आणि जरी माझ्यावर दाबदडपशाही केली तर मी आत्महत्या करणार आहे. आणि आत्महत्येला जे माझ्यावर दाबदडपशाही करतील ते सर्व अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील, ही माझी भूमिका आहे. संबंधित प्रशासनाचा काय तुम्हाला फोन वगैरे काही? नाही, प्रशासनाचा कुठलाही फोन नाही. फक्त माननीय तहसीलदार साहेब मला व्हॉट्सअपला फोन करतात आणि मी व्हॉट्सअपचा त्यांचा फोन घेणार नाही. मी चोर नाहीये, मी शेतकरी आहे. मला त्यांनी साधा फोन करावा. तहसीलदार साहेबाचं काय म्हणणं येईल? काहीच म्हणणं नाहीये त्यांचं. देऊ, कारण तो शेजारील माझा ज्या शेतकऱ्यांनी शेत रस्ता अडवलाय तो तहसीलदार साहेबांचा जवळचा नातेवाईक आहे. त्यांना त्याचं नुकसान होऊ द्यायचं नाहीये. दुसरा शेतकरी मेला तरी त्यांना त्याच्या शेती काही हे नाहीये.